नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. भक्तांनो, आजचा शनिवार तुमच्या आयुष्यात एक नवा प्रकाश आणि आशेचा किरण घेऊन आला आहे. तुम्ही थंबनेलवर वाचले असेलच की शनिवारी ऐकून तर बघ 2 मिनिटात आनंदाच्या बातमीचा कॉल येईल. भक्तांनो, हे केवळ शब्द नाहीत तर हा स्वामींवरील अढळ विश्वासाचा महिमा आहे. आज आपण आयुष्यात अनेकदा थकून जातो, प्रयत्न करूनही यश मिळत नाही. पण अशा वेळी स्वामींचा एक छोटासा संकेत आपल्या नशिबाचे डोळे बंद टाळे उघडू शकतो. आजचा हा विषय तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि तुमच्या मनात सकारात्मकता भरण्यासाठी तयार केला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांत चित्ताने श्रवण करा, कारण स्वामी नेहमीच म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भक्तांनो, शनिवार हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा दिवस मारुतीराया आणि शनिदेवाचा वार आहे. पण स्वामी भक्तांसाठी हा दिवस संकल्प आणि समर्पणाचा आहे. शनिदेव हे कर्माचे फळ देणारे दैवत आहेत आणि जेव्हा आपण स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो तेव्हा आपल्या कर्मातील दोष दूर होऊन स्वामींची कृपा आपल्याला व्हायला सुरुवात होत असते. स्वामी समर्थांच्या श्री स्वामी समर्थ या 6 अक्षरी मंत्रात संपूर्ण ब्रह्मांड समावलेले आहे. जेव्हा तुम्ही शनिवारी हा मंत्र मनापासून ऐकता किंवा जप करताना तेव्हा तुमच्या सभोवतालची ऊर्जा बदलू लागते आणि 2 मिनिटातच तुम्हाला कॉल येण्याचा अर्थ असा आहे की तुमची जी कामे अनेक दिवसापासून रखडलेली आहेत ना, ज्या फायली अडकलेल्या आहेत किंवा ज्या व्यक्तीकडून तुम्हाला उत्तराची अपेक्षा आहे ना, त्याबद्दलची सुरुवात तुम्हाला अनपेक्षितपणे मिळेल अशी त्याचा अर्थ आहे. फक्त अट एकच आहे, तुमचा विश्वास अढळ हवा. भक्तांनो, स्वामी समर्थांनी नेहमीच आपल्याला कर्म आणि भक्तीचा मार्ग दाखवला आहे आणि स्वामी म्हणतात, अक्कलकोटच्या भूमीत जो येईल त्याचे सर्व दुःख मी दूर करेन. पण स्वामी केवळ अक्कलकोटमध्ये नाहीत, ते तुमच्या हृदयात आहेत. स्वामींचा बोध सांगते की संकटे ही आपल्याला मजबूत करण्यासाठी येतात. जर आज तुमच्या आयुष्यात अंधार असेल तर समजा की प्रकाशाची वेळ जवळ आली आहे. आणि स्वामी अनेकदा आपल्याला संकेत देतात की कधी एखाद्या लहान मुलाच्या रूपात, कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या मदतीच्या रूपात, तर कधी अशा व्हिडिओच्या रूपात जो तुमच्या समोर अचानक येतो. या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. आज हा व्हिडिओ तुमच्या समोर येणे हा सुद्धा स्वामींचाच एक संकेत आहे. स्वामींना ठाऊक आहे की तुम्हाला मदतीची गरज आहे आणि म्हणूनच ते या शब्दामधून तुमच्याशी संवाद साधत आहेत. आता आपण काही वेळ अत्यंत शांत चित्ताने स्वामींच्या नावाचा जप आणि तारक मंत्राचे चिंतन करूयात. तुम्ही जिथे आहात तिथे शांत बसा, डोळे मिटा आणि स्वामींचे तेजस्वी रूप तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि मनात कोणताही संशय न ठेवता तुमची जी सर्वात मोठी इच्छा आहे, मग ती नोकरी असो, लग्न असो, आरोग्य असो किंवा आर्थिक अडचण असो, ती स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जप जोडून वाचा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा. आणि स्वामींचा तारक मंत्र म्हणताना असे समजा की
स्वामी स्वतः तुमचा हात धरून तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढत आहेत. अशक्य ही शक्य करतील स्वामी ही केवळ ओळ नाही, तर तो अनुभव आहे. जसे जसे तुम्ही नामस्मरण करत जाल तसे तसे तुमचे मन हलके होईल आणि तुम्हाला मार्ग सापडत जातील. भक्तांनो, या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ फक्त केवळ ऐकण्यासाठी नव्हता, तर तो स्वामींच्या शक्तीचा अनुभव घेण्यासाठी होता. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा आणि तुमच्या मेहनतीला आणि तुमच्या श्रद्धेला लवकर मोठे फळ मिळेल. लक्षात ठेवा, स्वामी कधीच आपल्या भक्ताला वाऱ्यावर सोडत नाहीत. चला तर मग, जर तुम्हाला या व्हिडिओमधून सकारात्मकता मिळाली असेल आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमची श्रद्धा जितकी मोठी असेल तितकीच लवकर तुमची इच्छा पूर्ण होईल. तुमच्या जीवनातील आनंदाच्या बातम्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून स्वामींचे असेच दिव्य संदेश तुम्हाला रोज मिळत राहतील. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा आजचा दिवस आणि येणारा काळ सुख समृद्धीचा जाऊ, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.